पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांचा स्वबळाचा सूर असल्याची माहिती समोर येते। ठाण्यात नाईकांवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद आहे। ठाण्यात सेनेच्या बैठकीत एकला चलो रेचा नारा देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ठाण्यात महायुती लढणार की भाजप आणि शिंदेंची शिवसेना वेगवेगळी लढणार यावर अजूनही स्पष्टता नाहीये। ठाण्यात बुधवारी शिंदेंच्या शिवसेनेची आणि गुरुवारी भाजपची बैठक झाली। शिवसेनेच्या बैठकीत आणि भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह केलाय। आता बघूया दोन्ही बैठकांमध्ये काय झालंय। सेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून ठाणे पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रह करण्यात आला। शिवसेनेच्या बैठकीत भाजपबाबत नाराजीचा सूर उमटला। ठाण्यात भाजपचाच महापौर होणार या भाजप आमदार संजय केळकर यांच्या वक्तव्यावरही नाराजी व्यक्त करण्यात आली। विकास कामांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी अडथळे आणत असल्याची तक्रार करण्यात आली। गणेश नाईक घेत असलेल्या जनता दरबारावरही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। गणेश नाईकांवर मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता टीका केली आहे। काही लोकांनी भानावर येऊन आपलं पद, आपलं मंत्रीपद, आपलं पद हे शिंदे साहेबांच्या उंचीचं आहे का की देवेंद्रजींच्या उंचीचं आहे की अजितदादांच्या उंचीचं आहे, हे स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे। उंची बिंची योग्य वेळेला आम्ही त्याला काय उत्तर द्यायचं ते निश्चितपणे देऊ। महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये। भाजपच्या बैठकीत अबकी बार 70 पारचा नारा देण्यात आला। महापौर भाजपचाच होणार असाही नारा देण्यात आला। आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या बैठकीत स्वबळाचा सूर होता। यावेळी चप्पा चप्पा भाजपा अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी बैठकीत केली। आपापल्या प्रभागात तयारीला लागा असं सांगितल्याचं सूत्रांकडून कळतंय। महायुतीत एकत्र असलो तरी ही लढाई मैत्रीपूर्वक लढायची आहे असंही सांगितलं गेल्याचं सूत्रांकडून कळतंय। जवळपास आमच्याकडे आता 350च्या वर अर्ज, आम्ही त्याला काही फी लावलेली नाहीये किंवा त्याला उमेदवारी अर्ज असंही नाव दिलेलं नाही। आम्ही जे कार्यकर्ते आहेत ज्यांना निवडणूक लढायची इच्छा आहे त्या कार्यकर्त्यांचं परिचय पत्र भरून घेतोय। नुकतेच शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यावरून शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांनी भाजपला थेट इशारा दिलाय। त्यांचे काही नगरसेवक आमच्याकडे आले होते, पण आम्ही युतीधर्म पाळला होता आणि त्यांना प्रवेश दिला नव्हता। परंतु आम्ही सांगू इच्छितो की आमच्याकडे ही भाजपची पहिली मोठी यादी आहे, आम्ही ॲक्शनला रिॲक्शन देऊ शकतो। बालाजी किणीकर यांना मला फक्त सांगायचं आहे की तुम्ही देवाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा, तुम्ही एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा। तुम्हाला निश्चितपणे सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही महायुती म्हणूनच एकत्र लढू। दरम्यान महायुतीतच लढणार असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलंय। त्यामुळे महायुतीतले हे दोन्ही पक्ष आता स्वबळावर लढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, कार्यकर्त्याची भावना असते त्यामुळे। परंतु शेवटी निर्णय आहे जो आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही स्वतः आम्ही मिळून घेऊ। त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली तशी इतर जे आमचे महायुतीतले पक्ष आहेत ते त्यांची कार्यकर्त्यांची भावना व्यक्त करतात, पण अंतिम निर्णय आम्ही घेऊ। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी महायुतीचा भगवा डौलाने फडकेल अशा प्रकारचं काम आम्ही 2.5 वर्षात मी मुख्यमंत्री असताना केले। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते पुढे नेतात।